कम्पेअर करू शकतो. बरोबर आहे की नाही आदित्य? येस मॅम. तो पॉइंट बघशील तू रेटिंगच्या संदर्भात कसा आहे तो. पुढे Okay ma'am. Last point, it is used as a starter in an inductance motor as a voltage regulator, बरोबर and it is used as a power system to step up or step down the voltages. बरोबर. मग आता टोटल किती पॉईंट मी सांगितले ते मला असं होतं 7 किंवा 8च असतील. आपण बरेचसे पॉईंट गाळले त्यातले कारण आपण त्याचा अभ्यास नाही केलेला. बरोबर पूजा? पूजाचा अजून एखादा वेगळा पॉईंट आहे का त्याच्या व्यतिरिक्त? बरं, काय पॉईंट आहे वेगळा? As compared to ordinary two-winding transformer of same output, auto transformer has higher efficiency and same two-winding transformer has lower efficiency. Yes. अजून काय चेंज? Auto transfer requires less winding material and two-winding transformer कव्हर केलं त्यांनी. कव्हर झालं त्याचं पॉईंट. सो मॅम एकच न्यू पॉईंट. एकच नवीन पॉईंट आहे. ते इफिशियन्सी राहिली आदित्य. तेवढी इफिशियन्सीचा पॉईंट तू ऍड कर आणि शक्यतो आपण जेवढे पॉईंट शिकलो तेवढेच पॉईंट्स आपण त्याच्यात ऍड करू म्हणजे 7 ते 8 पॉईंट्स होतात. डायग्राम पण ऍड करायची. दॅट इज ऑल्सो अ पॉईंट ऑफ कम्पॅरिझन. बरोबर? So we got the comparison between this auto transformer and the two winding transformer. आता ज्यांनी कोणी केलेलं नाही त्यांनी लक्ष द्या आणि ते म्हणजे ज्यांनी वाचून दाखवलं ते लिहून घेतलं असेल तर तुमचाच फायदा आहे. अदरवाईज यू हॅव टू डू इट युअरसेल्फ. ठीक आहे. आणि दुसरा क्वेश्चन होता आपला होमवर्कसाठी, डू यू नो स्टार अँड डेल्टा कनेक्शन? कोणी काढलंय स्टार अँड डेल्टा कनेक्शन आणि त्याला डिफाईन करता येईल कसं करतात? स्टार कनेक्शन म्हणजे काय आणि डेल्टा कनेक्शन म्हणजे काय? काल आपण सुरुवात केली होती 3 फेज वाइंडिंग साठी. सिंगल वाइंडिंग असेल तर 2 टर्मिनल आणि 3 वाइंडिंग असेल तर 6 टर्मिनल. तर आता ह्याच्यापासून या 3 वाइंडिंग पासून आपल्याला 2 कनेक्शन मिळतात. एक आहे स्टार आणि दुसरे डेल्टा. हे कसे फॉर्म होतात हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला ही माहिती करायला सांगितली होती. तुम्ही केली का माहिती? येस. बाकीचे जे मुलं बसलेत त्यांना माहिती आहे काय? काय रे? ईशा खामकर, क्षितिज रोकडे, वीरेंद्र शिंदे, तर डीए मुले यांना माहिती आहे काय? स्टार अँड डेल्टा. येस मॅम. काय स्टार म्हणजे काय? कसा फॉर्म होतो स्टार? मॅम 3 वायर 3 फेज कनेक्शन असतं आणि मध्ये न्यूट्रल असतो मॅम. म्हणजे तुला जर 3 वाइंडिंग दिल्या तर तू कसे जोडशील? 3 वाइंडिंग दिल्या तुला आणि स्टार कनेक्शन फॉर्म करायचं तर काय करशील? तू सांगतोय ते बरोबर आहे पण आपण असं सांगितलं तर या मुलांना पण समजेल. 3 वाइंडिंग तुला दिल्या, 6 टर्मिनल तुझ्याकडे आहेत. आपल्याला स्टार कनेक्शन फॉर्म करायचं आहे. नाही मॅम, नाही सांगता येणार. ईशा खामकरला सांगता येईल का? वीरेंद्र शिंदे, झालंय का रे? तू बघितलंयस का स्टार कनेक्शन? नाही. अजून कोणी? यश म्हात्रे आहे का? येईल का सांगता? नाही. मग कुणाला सांगता येईल? 3 वाइंडिंग्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला स्टार आणि डेल्टा तयार करायचं तर काय करणार आपण? त्याला आपण नाव दिलं समजा टर्मिनल 1 आणि 2, 1 आणि 2, 1 आणि 2. काय करणार मग? स्टार कसं फॉर्म होणार? कोणालाच काय सांगता येणार? तुझ्या काहीतरी सांगते आपल्याला. स्टार कनेक्शन करण्यासाठी प्रत्येक वाइंडिंगचे एक एंड कॉमनली कनेक्ट करायचे एका जंक्शनला आणि राहिलेले मीन्स रिमेनिंग एंड एकाला सेपरेटली ठेवायचे टर्मिनलला. So if you are having 3 windings with the terminals like 1 2 1 2 and 1 2. So if you want to make the star connection, terminal number 2 for all the windings that is connected together and that is forming the star connection. And the remaining terminal, that is terminal number 1 for every winding, that may be connected to supply or that may be connected to the load. So this is how we are forming the star connection.
And in delta connection, what we are doing? Delta connection. विसरून गेलो आपण सगळं फर्स्ट इयरचं काय. ट्रँग्युलर शेप मध्ये कनेक्ट करायचं मीन्स प्रत्येक टर्मिनलचा एक एंड दुसऱ्या वाइंडिंगच्या एंडला कनेक्ट करून तिन्ही वाइंडिंग ट्रँग्युलर शेप मध्ये कनेक्ट करायचे. बघूया आता आपण प्रेझेंटेशन दाखवतोय तुम्हाला मी. स्टार डेल्टा तुम्हाला वाइंडिंग दिसत वाइंडिंग A1 A2 दिसतंय. B1 B2 कॅपिटल आहे आणि स्मॉल आहे. कॅपिटल प्रायमरीसाठी यूज केलंय आणि स्मॉल सेकंडरीसाठी यूज केलंय. दिसतंय सगळ्यांना वाइंडिंग. 3 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर ते प्रायमरीला, 3 वाइंडिंग सेकंडरीला. दिसतंय की नाही? वाइंडिंग दिसतायत का? वाइंडिंग दॅट इज A1 and A2, B1 and B2, C1 and C2, small A1 and A2, small B1 and B2, small C1 and C2. आपण सहज म्हणजे 3च वाइंडिंग कन्सिडर केल्या. समजा 3 वाइंडिंग कन्सिडर केला. बघा आता आपल्याला कनेक्शन कसं झालंय. 3च वाइंडिंग बघा. स्टार फॉर्म झाला इथे. झाला का फॉर्म स्टार? काय केलं आपण? A2 B2 आणि C2 कनेक्ट केलं. दॅट इज फॉर्मिंग द न्यूट्रल पॉइंट. A2 B2 आणि C2 and A1 B1 आणि C1 we have connected to the supply. So this is a star connection. याचा सिम्बॉल जर रिप्रेझेंट करायचं झालं तर खाली सिम्बॉल दाखवलाय बघा. दिसतोय सगळ्यांना मुलांना? येस मॅम. बाकी ज्यांना काही दिसत नाही काय? बाकी कोणी बघत नाही आहे प्रेझेंटेशन? रिप्लाय आला पाहिजे रे मुलांकडनं. मग बरं वाटतं की चला मुलांना काय पण रिप्लाय दिला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना ही गोष्ट. बस इथे स्टार कनेक्शन मध्ये इथे वाइंडिंग पण दाखवतात. वाइंडिंग पण दाखवता येते. खाली जी डायग्राम आहे ना A1 A2 मध्ये वाइंडिंग दाखवली की झालं स्टार कनेक्शन. ही एक दाखवण्याची दिस इज वन ऑफ द वे टू रिप्रेझेंट स्टार कनेक्शन. वरची डायग्राम. अँड दिस इज अनदर वे. दिस इज द मे बी इट इज रिप्रेझेंटिंग फेजर्स वेक्टर्स. सो व्हॉट वी डिड, वी हॅव टेकन A2, B2 आणि C2 असे म्हणतात इथे. A1 म्हणजे स्टार्टिंग एंड आणि A2 इज अ फिनिशिंग एंड. B1 is a starting end, B2 is a finishing end, C1 is a starting and C2 is, so all the finishing terminals they have connected together and they are forming neutral point, and the remaining starting terminals we have connected to supply. So this is how we are representing star connection. Namaste मुलांनो. Star connection. This is also a star connection. For primary it is star, secondary also star. Okay. Here this is star, but they have considered the wrong star connection. Then we will have to consider delta. Delta connection. Okay, this is a delta. See, in this figure, primary is connected in star and secondary is connected in delta. So this is delta. So here we are having again two terminals of the winding, A1 and A2. A1 starting, A2 finishing, B1 starting, B2 finishing. असं काय नाही, तुम्ही कुठलाही स्टार्टिंग आणि कुठलाही फिनिशिंग घेतलं तर चालतं. So what we did, starting of phase A is connected to finishing of phase B. Starting of phase B is connected to finishing of phase C. And starting of phase C is connected to finishing of phase E. So this is delta connection. It looks like triangle. It looks like triangle. See here, A1 is connected to B2. A1 B2. इथे फेजर डायग्राम दाखवली. A1 B2. नंतर B1 C2, B1 C2 and C1 A2. आता इथे मध्ये वाइंडिंग टाकले की तुमची डायग्राम झाली तयार. So this is a delta. डेल्टा दिसतोय ना आपल्याला. डेल्टा नेहमी ट्रायंगल असतो. So this looks like delta. पण कनेक्शन ऍक्च्युली असं असतं. This transformer connection primary that is connected in star and secondary that is connected in delta. मस्त आहे का मुलांना? म्हणजे 26.10 this is actual diagram and 26.11 that is the phasor diagram. समजतंय की नाही?
स्टार डेल्टा Yes. नाही म्हणजे ऍक्च्युली तुमचं आधीच झालंय बघ इथे प्रायमरी इज कनेक्टेड इन स्टार सेकंडरी इज कनेक्टेड इन डेल्टा सॉरी स्टार स्टार primary is connected to the supply secondary is connected to the load and something that this diagram is showing something with respect to voltage. Do you know that relation? What is the relation? Do you know the relationship between the voltage? Now see here in the star connection, two see A, B, and C. These 3 points, can you see? These are the lines. These are the lines. Voltage measured between these 2 lines, that is a line voltage. And voltage measured across the winding, across the phase, that is a phase voltage. Winding म्हणजे हे दिसतंय पार्ट तुम्हाला वाइंडिंगचा आणि लाईन्स आहेत सो लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज असं म्हणतात तुम्हाला रिलेशनशिप आठवत आहे का व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज ते म्हणजे इथे दिसतं पण आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सांगता येत असं लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज म्हणून मी तुम्हाला वाचून यायला सांगितलं होतं हा सगळा पाठ जो आहे तो तुमचा आधीच झालेला आहे पण माहित नाही तुम्ही कोणी वाचलेलं दिसत नाहीये बरं 1 मिनिट थांबा जरा आपल्याला काय दिसतं की नाही मुलांना काय रिलेशनशिप माहिती आहे काय बरं मला हे सांगा तुम्ही की तुम्ही शिकलाय का आधी फर्स्ट इयर मध्ये झालंय का तुमचं हे सगळं तुझं झालंय काय Yes. झालंय ना मग काय मग यायला पाहिजे खरं मग काय तुम्ही बघत नाही व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज कुठलं जास्ती असतं फेज व्होल्टेज जास्ती की लाईन व्होल्टेज जास्ती याच्यावरनं तर सांगू शकाल ना रे डायग्राम मध्ये दिसतंय बघा कुठलं व्होल्टेज मोठं आणि कुठलं लहान 200 जास्ती की 200 मल्टिप्लाइड बाय √3 जास्ती याच्यासाठी आपल्याला काय लागेल कॅल्क्युलेटर लागेल ना आहे कॅल्क्युलेटर मग येते का आपल्याला विच व्होल्टेज इज ग्रेटर 200 that is a phase voltage 200 and multiplied by √3 that is a line voltage so which is greater कॅल्क्युलेटर वर करता येणार का मुलांनो येस मॅम मग काढलं की नाही किती वेळ लागतोय करायला मॅम 200 मल्टिप्लाय बाय √3 जास्त आहे किती येतं किती येतं 346.41 346.41 नाही का ऐकायला येत नाही आवाज तुमचा मॅम 346.41 हा 346.41 so which voltage is greater line voltage or phase voltage फेज व्होल्टेज अरे क्षितिज उलट सांगितलं रे राजू तू उलट सांगितलं मॅम लाईन व्होल्टेज लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज म्हणजे 200 वोल्ट मी आधीच सांगितलं 200 वोल्ट 200 मल्टिप्लाइड बाय √3 दिस इज द लाईन व्होल्टेज सो लाईन व्होल्टेज इज ऑलवेज ग्रेटर दॅन फेज व्होल्टेज इथे एक्झाम्पल दिल्यामुळे तुम्हाला लगेच समजेल मग आता याच्यात रिलेशनशिप सांगता येईल का लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज मध्ये बी फेज आणि बी लाईन यातलं रिलेशनशिप सांगता येईल का का नाही येणार सांगता अरे मुलांनो तुला अभ्यासच नाही करत काय सांगत नाही काय इथे फक्त रिप्लेस करायचंय ना रे √3 तर राहणारच आहे रिलेशनशिप सांगायचंय मला बी फेज आणि बी लाईन इक्वल आहेत का ते बी फेज इज इक्वल टू बी लाईन आहे का नाही आहे ना आता कॉमन काय याच्यात 200 कॉमन आहे म्हटल्यावर हा फॅक्टर येणार
आणि रिलेशनशिप आपल्याला सांगता येणार. मग मी असं म्हटलं V फेज इज इक्वल टू √3 V लाईन. आपल्याला लिहिता येईल काय असं? V फेज इज इक्वल टू √3 मल्टिप्लाइड बाय V लाईन असं लिहिता येईल का? येस. का उलट लिहायला लागेल? तुम्ही वाचतच नाही काय? वाचायला हवं नाही. फर्स्ट इयरला आपलं झालंय सगळं राहिलं. उलट येईल ना हा मग? उलट येईल. काय येईल उलट? आता सांग तुझ्या काय लिहिणार? V लाईन इज इक्वल टू V line is equal to √3 into V phase. phase. Yes, because line voltage is always greater than phase voltage. So V line will be equal to √3 into V phase, or V phase is equal to V line divided by √3. This is the relationship between the line voltage and phase voltage for the star connection. In the star connection, line current and phase current will be same. Here it is shown 50 ampere, 50 ampere, 50 ampere. Same current is flowing through the line and it will be flowing through the phase. ओके, आता रिलेशन कळलं का तुम्हाला लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज मधलं? हे लक्षात ठेवायचं. थ्रू आउट आपल्याला हे लागणार. मशीनसाठी पण लागणार, तुमच्या पॉवर सिस्टीमसाठी सुद्धा लागणार. स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन आपल्याला कुठे सोडत नाहीत ॲज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर. सो ऑलवेज यू हॅव टू रिमेंबर V line is equal to √3 V phase. I line is equal to I phase. This is for the star connection. डेल्टा कनेक्शन साठी काय होणार? बघूया डेल्टा कनेक्शनचं कुठे एक्झाम्पल दिलेलं आहे का? डेल्टा कनेक्शनचं एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. आता आपल्याला एक्झाम्पल दिसतंय डेल्टाचं, पण डेल्टा मध्ये काय रिलेशन दिसतंय आपल्याला? डेल्टा मध्ये काय दिसतंय का रिलेशन? येस. काय रिलेशन दिसतंय? VL is equal to VP. VL is equal to VP. Yes, correct. And there is a relationship between line current and phase current. बघा फेज करंट दाखवलंय 100 अँपियर फेज करंट दाखवलंय आणि लाईन करंट दाखवलंय 100 into √3. म्हणजे मगासारखंच झालं, फक्त मगाशी व्होल्टेज होतं, आता करंट आहे. मग आता रिलेशन काय येणार? IL and I phase. What is the relation? IL is equal to √3 IP. येस, I phase. PH म्हणतात त्याला. फेज असेल तर PH आणि लाईन असेल तर L असं म्हणतात. So here in case of delta connection, line voltage will be equal to phase voltage. VL is equal to VPH. And for the current, I phase is equal to √3 into IL. That you will have to remember. So this is delta. बघा इथे डायग्राम दाखवली आहे, स्टारची पण डायग्राम दाखवली आहे आणि डेल्टाची पण डायग्राम दाखवली आहे. स्टार कनेक्टेड प्रायमरी आहे, डेल्टा कनेक्टेड सेकंडरी आहे. Primary is connected to balanced three-phase supply, secondary is connected to the balanced three-phase load. मग या पेजवरनं तुमचं सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. आता स्टार आणि डेल्टा आता दिसलं का तुम्हाला? स्टार आणि डेल्टा बघा, याचं स्टार कनेक्शन मध्ये 1 टर्मिनल ऑफ ईच वाइंडिंग इज कनेक्टेड टू द न्यूट्रल अँड द रिमेनिंग 3 टर्मिनल्स आर कनेक्टेड टू द सप्लाय. दिसतंय ना?
डेल्टा कनेक्शनचं मात्र थोडंसं वेगळं असतं. स्टार्टिंग एंड ऑफ वन फेज इज कनेक्टेड टू फिनिशिंग एंड ऑफ अदर फेज. अशा प्रकारे डेल्टा कनेक्शन तयार केलेलं असतं. डायग्राम काढली आहे का कोणी? मी डायग्राम काढायला सांगितली होती का काल? डायग्राम काढली स्टार आणि डेल्टाची? पण नसेल काढली तर आता तुम्ही आज काढायची आणि उद्या मला ती दाखवायची सगळ्यांनी. आता एक सांगितलंय तुम्हाला, दाखवलंय सगळं, तर आता ही डायग्राम काढायला काही हरकत नाही ना. आणि त्याला टर्मिनल नावं द्यायचे, A1 A2 B1 B2 C1 C2. अशी जी डायग्राम करायची स्टार आणि डेल्टा, आणि उद्या मला प्रेझेंट करायची. हा, कळलं का मुलांना? आता हा होमवर्क तुम्हाला आज दिसतंय? दिसलं का व्यवस्थित? So this is star connection and delta connection. आता आपल्याला बघायचं आहे, एक दिले आहे प्रायमरी लाईन टू लाईन व्होल्टेज इज 200 into √3 volt. याचा रिप्रेझेंट करतात लाईन व्होल्टेजला VLL किंवा VL इज इक्वल टू 200 into √3 असं दिलेलं आहे. आणि V फेज दाखवताना थोडंसं आपण पुस्तकाकडे येऊ. पुस्तकामध्ये आपल्याला कनेक्शन बघायचे. 3 फेज ट्रान्सफॉर्मर, वी आर युझिंग 3 फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शन्स. these 4 connections are there. मग हे शिकण्यासाठी आपल्याला स्टार आणि डेल्टाचं बेसिक माहिती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला ते बेसिक सांगण्याचा प्रयत्न केला. खूप काही आपण डीप मध्ये गेलो नाही, आणि तुम्हाला जर डीप मध्ये जायचं असेल तर use your first year books or first year notes and see what is the relationship between line voltage and phase voltage, line current and phase current for both star and delta. ठीक आहे. आता आपल्याला बघायचे ट्रान्सफॉर्मर कनेक्शन. देर आर व्हेरियस मेथड्स अवेलेबल फॉर ट्रान्सफॉर्मिंग 3 फेज voltages to higher or lower 3 phase voltages. Okay, that is the most transformer connections are star star. आता हा सिंबल आपल्याला लक्षात आला पाहिजे. स्टार म्हणजे वायनी दाखवतात, डेल्टा डेल्टा, डेल्टा म्हणजे ट्रायंगल आहे, डेल्टा डेल्टा, स्टार डेल्टा and delta star. Then we are having open delta, that is also called as a VV connection, and Scott connection, that is also called as a TT connection. Okay, so one by one we'll have to see these connections. Okay, very easy. Now we'll have another diagram. This is a vertical representation of star star connection. See, vertical representation. But we are following the same rule that we are connecting one point of or one terminal of each winding that is connected to the common terminal, that is neutral. म्हणजे आपल्याला तर स्टार बऱ्याच पद्धतीने काढता येतो, बरोबर आहे ना. स्टार कनेक्शन आता आपल्याला बऱ्याच पद्धतीने दाखवता येतो. आता बघूया तुम्ही किती पद्धतीने दाखवून उद्या मला डायग्राम काढून दाखवताय. सो दिस इज अनदर मेथड बाय विच यू आर गोइंग टू शो द स्टार कनेक्शन and the remaining terminal of each winding that is connected to the supply. So here for the transformer, both primary and secondary, they are connected in star star. Okay, and second diagram, this lower diagram, that is showing the phasor diagram for the star star connection. There is no angular displacement between primary and secondary phasor. So here it is written 0 degree angular displacement. Both primary and secondary voltages, they are in phase with each other. म्हणजे तो तुम्हाला माहिती पाहिजे की हे 3 जे व्होल्टेजेस असतात त्याच्यात 120 डिग्रीचं फेज शिफ्ट असतं. माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती मुलांना. कसं होणार तुमचं? बरं, आपण एसी सिस्टीम मध्ये व्होल्टेज रिप्रेझेंट कसं करतो माहिती आहे ना? इक्वेशन तुम्हाला मी सांगितलं होतं, आठवतंय का तुम्हाला? हाऊ वी आर रिप्रेझेंटिंग एसी व्होल्टेज बाय इक्वेशन. Instantaneous voltage in the AC system, how we are representing? नाही आठवते. V is equal to Vm sin omega t असं आपण दाखवतो. Small v is equal to Vm sin omega t, where small v is the instantaneous voltage, Vm is the maximum voltage. आठवतंय काय? आता आपल्याला 3 वाइंडिंग्स आहेत, 3 व्होल्टेजेस दाखवायचे. So in case of 3 phase system, if the phase R or phase A that is having
the voltage like V is equal to Vm sin omega t, then voltage in phase B, that is represented as V is equal to Vm sin omega t minus 120. असं कुठे आपण वाचलंय का? V is equal to Vm sin omega t minus 120. What is minus 120 that is telling us? Minus 120. What it is telling us? मी परत एकदा सांगते इक्वेशन. V is equal to Vm sin omega t minus 120. नाही आपल्याला सांगता येते minus 120. Then if you want to write the equation for the voltage in phase C or phase Y or B, then in that case we will write it as V is equal to Vm sin omega t minus 240. नाही का रे, आपल्याला काय कळत आहे? मग आपल्याला कळत नसेल तर आपण हे उद्या वाचून यायला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ. काय मी हे जे 3 इक्वेशन सांगितले ते काय सांगतात आपल्याला, याचं इन्फॉर्मेशन मला उद्या सांगायचं. VA इज इक्वल टू or small VA is equal to Vm sin omega t minus 0. Then VB, small VB is equal to Vm sin omega t minus 120, and VC is equal to Vm sin omega t minus 240. VC ला असं पण लिहितात, VC is equal to Vm sin omega t plus 120 असं पण लिहितात. नाही कळते आपल्याला? हो की नाही? काय सांगतही नाहीत मुलं, त्याच्यामुळे काय समजतही नाही काय करायचं. V is equal to Vm sin omega t हे इक्वेशन माहिती आहे का तुम्हाला? ऐकायला येतोय का माझा आवाज? बंद झालाय आवाज का? नेटवर्क सगळ्यांचंच गायब झालंय. नाही कोणाला माहिती? मंदनला माहित नाही, पूजाला माहित नाही, नंतर चिरंजीतला माहिती नाही, नंतर कोण आपला प्रथमेशला माहिती नाही, वैष्णवीला माहिती नाही, कोणालाच माहित नाही. मला असं वाटतं मी दाखवलं पण होतं तुम्हाला इक्वेशन, आठवत असेल तर मुलांना. पूजाला पण आठवत नाही. पूजा मॅम इक्वेशन म्हणजे आठवतंय हे तुम्ही सांगताय ते. तुम्ही काय रिप्लाय देत नाही, मला काय समजतच नाही, त्याच्यामुळे रिप्लाय दिला नाही तर मला कसं समजणार आहे? रिप्लाय तर द्या ना, रिप्लाय द्यायला हवा की नाही? हो. काय का देत नाही रिप्लाय? तुम्हाला माहितीये का इक्वेशन? हे आपण बघितलं होतं बघा, मी एवढंच सांगते आणि मग बघूया प्रेझेंट करते, तुम्हाला आठवते की नाही माहित नाही मला. असं पण काहीतरी बघितलं होतं ना, बघा इथे दिसतंय साइन वेव्हचं इक्वेशन लिहिले. V is equal to Vm sin theta, V is equal to Vm sin omega t असं काहीतरी इक्वेशन दिसतंय ना, ते मी तुम्हाला दाखवलं पण होतं. मग हे झालं एका व्होल्टेजचं. दुसरं व्होल्टेज आपल्याला दाखवायचं झालं तर आपण ते व्होल्टेज जे आहे Vm sin of theta minus 120 असं लिहिलं तर त्याचा अर्थ काय, असं मी विचारते. तर तुम्ही कोणी उत्तर देत नाही. तुम्हाला ते 3 इक्वेशन लिहून आणायचे उद्या आणि सांगायचं मला उद्या काय आहे ते पण झालंय तुमचं. कारण ते कळल्याशिवाय आपण पुढे नाही जाणार. सोपं आहे सांगायला ते. तर प्रथमेश ऐकलं नाही आहे का? प्रथमेश कुठे दुसरीकडेच बिझी आहे? मॅम जसं व्हॉइस ब्रेक होते तुमचं, मला मी बाहेर आहे ना तर बाहेर आहे बघा. लेक्चरच्या टायमिंगला काय करतोय बाहेर तू आता? नाही मॅम, म्हणजे बाहेर म्हणजे मी दुसऱ्या लोकेशन वरतीच आहे, मी स्टेबल आहे इथे. बरं, तुम्ही एवढं विचारते तर कोणी उत्तरच देत नाहीये. तुम्ही काय सांगितलं ते आता उद्या तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही लिहून मला उद्या प्रेझेंट करायचं आणि स्टार आणि डेल्टाची जी डायग्राम आहे ती मला काढून दाखवायची आणि किती पद्धतीने काढता येते ते बघूया तुम्हाला. सोपं होमवर्क आहे. जमेल का तुम्हाला करायला? नाहीतर मी सांगणारच आहे. आज मी जरा लवकर थांबणार आहे, आज जरा थोडं काम असल्यामुळे आपण आज इथेच थांबणार आहे आणि उद्या आपण मग 11:30ला कंटिन्यू करणार आहे. पण मी जे काय सांगितले ते तुम्ही करून आलं तर तुम्हाला हे पटपट समजेल मी काय सांगते ते. जमेल काय करायला? 3 इक्वेशन समजले तुम्हाला? V is equal to Vm sin omega t
V is equal to Vm sin omega t minus 120. V is equal to Vm sin omega t minus 240. मग त्याला नुसतं VA, VB, VC असं लिहिलं तरी चालतंय. VR, VB असं लिहिलं तरी चालतंय. बघूया काय सांगताय. -120 काय दाखवतंय, -240 काय दाखवतंय. ओके, टुडे विल स्टॉप हियर. विल कंटिन्यू इन द टुमॉरोज लेक्चर. ठीक आहे. You will leave.